नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्रहो, आज जे मी गीत घेऊन आलो आहे ते अतिशय सुंदर आहे आणि याच्यामध्ये परमेश्वराचा रंग घेण्यासाठी ज्या अडचणीतून जावं लागतं त्या अडचणीचा ह्याच्यामध्ये या गाण्यामध्ये विषय आहे. तर हे गाणं ऐकण्याआधी आपण ईश्वराच्या प्रेमाबद्दल समजून घेऊ. गाण्याचे बोल आहेत, परमेश्वरा. परम ईश्वर याचा अर्थ आपण समजू. प्रथम, परम म्हणजे पवित्र, पवित्र आहे की नाही. ईश म्हणजे प्रत्येक जीवाच्या गरजेला देणारा आणि वर म्हणजे सगळ्यात वरचा, ज्याच्यावरती कोणीच नाही. या शब्दाला मुस्लिम समाजामध्ये सुभान रब्बियल आला म्हणतात. नमाजाच्या वेळी नतमस्तक होऊन दिवसातून कमीत कमी 5 वेळेच्या नमाजामध्ये कमीत कमी 500 वेळा म्हणतात. काय म्हणतात? परमेश्वर. अरबीमध्ये सुभान रब्बियल आला. तर गाईज, तर तो आकाशा पलीकडे राहणारा परमेश्वर आहे की नाही, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होते. आपल्याला आपल्या आईचं प्रेम माहीत आहे, आईचं गोंजारणं माहीत आहे, आईची माया माहीत आहे की नाही. परमेश्वर असं जसं आईने वेदना सहन करून आपल्याला जन्म दिला, त्याच पद्धतीनं निर्मिती अशीच होत नाही ना. कुठलीही निर्मिती करायला त्रास थोडा होतोच. तर आपल्या निर्मितीसाठी त्या परमेश्वराने ज्या वेळेला निर्माण मनुष्य केला, तर त्याने त्याच्या जवळची एक चीज, एक वस्तू मनुष्याच्या शरीरात टाकली. ती त्याची वस्तू आहे, ती आपल्याजवळ आहे. ती आहे आत्मा, रूह. या आत्म्याला जर या ईश्वराच्या सर्वात मोठ्या ऋणाला जर काळोख्यामध्ये बुडवलं गेलं, तर त्या निर्माणकर्त्याला, ज्याने आपल्याला निर्माण केलं, आई फक्त जन्म देते, पण पूर्ण निर्माण केलं आणि त्या निर्मितीच्या प्रत्येक गरजा पुरवल्या, त्याच्याकडं लक्षच जात नाही. जायला पाहिजे. त्याचं प्रेम आहे का? आई जेवढं प्रेम करते, माया करते, गोंजारते, लाड करते, 70 पटीनं आईपेक्षा परमेश्वर प्रेम करतोय. जगामध्ये सर्वात जास्त प्रेम आईचं, आणि त्या आईपेक्षा 70 पटीनं प्रेम आपल्याला निर्माण करण्यासाठी त्या परमेश्वराने त्रास घेतला आहे. भले त्याच्याजवळ ती ताकद आहे, तथा असतो म्हणजे काय, कोण फायकून अरबीमध्ये, ती ताकद आहे त्याच्यामध्ये. परंतु त्रास होतोच प्रत्येक निर्मितीला निर्माण करण्यासाठी.
त्रास होत असतो. भले तो निर्माण करता का होईना, त्याने आपल्या निर्माणासाठी, आपल्या निर्मितीसाठी त्रास भोगला. जसं मी एक रोबो बनवला आहे, हा रोबो माझ्या म्हणण्यानुसार त्या रोबोच्या चांगल्या भल्यासाठी माझ्या म्हणण्यानुसार चालायला लागलं. का तर मला माहिती आहे त्याने काय केल्यानंतर त्याचा नाश होईल, त्याचा सत्यानाश होईल. तसंच मनुष्याला ज्यांनी निर्माण केलं त्याला सर्व गोष्टी माहिती आहेत. कुठं मिस्टेक झाल्यानंतर त्याला त्रास होईल, माणसाला, मनुष्य निर्मितीला त्रास, हे सगळं माहिती आहे. पण मनुष्य काय करतो आहे, अंधाराच्या म्हणजे चुकीच्या म्हणजे वाईट गोष्टी घेऊन अंतर्मनात रुजवतो आहे आणि अंतर्मनात जखम करून घेतो आहे. ती जखम चिघळत जाते, वर्षानुवर्ष बरी होत नाही, जोपर्यंत परमेश्वराची दया घेत नाही तोपर्यंत. आणि दया घेण्यासाठी सर्व काही सोडून द्यावं लागतं, त्याच्या विचारामध्ये मग्न राहावं लागतं. तर आपण आता काय करायला लागलो, थोडीशी दया, ज्याच्यामुळं आपल्या अंतर्मनावरच्या जे क्षत होते, ज्या चुकीच्या गोष्टी डोळ्यातून आणि कानातून जाऊन जी जखम होते ती जखम भरावी. 100 जखमा केल्यानंतर एक मलम तर घ्यावं, थोडंसं ध्यान करून. जसं शरीराला जखम होते, मेंदूला जखम होते, ब्रेन ट्यूमर काय ते तर जखम आहे ना. रोग, तो ब्रेन ट्यूमरचा रोग म्हणजे काय, जखम आहे. कुठलीही एका गोष्टीवर विचार करून 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 त्याच गोष्टीला फॉलो केल्यानंतर ब्रेन ट्यूमर होतं, तिथं गाठ निर्माण होते. चुकीच्या गोष्टीवर विचार करून 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 हार्टबीट चेंज होतात, तिथं हार्ट अटॅक येऊ शकतो. ही सगळी रोगाची उत्पत्ती, रोग निर्मिती होते चुकीच्या मार्गाने. तर हे सर्व चुकीचे मार्ग आपण डावलून आपल्या आयुष्याचं भलं करून घ्यायचं, आपलं चांगलं व्हावं. आपलं चांगलं झालेलं पाहून दुसऱ्याचं चांगलं होण्यास सुरू होते. का तर तो पाहून आचरण करण्यास सुरू करतो, आहे की नाही. तर गाईज, चांगलं घ्यायचं, चांगल्याला फॉलो करायचं, परमेश्वराच्या ध्यानात राहायचं मनापासून, फक्त जिभेवर नाही, मनापासून यायला पाहिजे. ध्यान घेतल्यानंतर हृदयाची स्पंदनं करेक्ट चालतात. परमेश्वराच्या ध्यानानं, स्मरणानं, आठवणीनं, चिंतन करून, मनन करून हृदयाची स्पंदनं करेक्ट बीट्स येतात. तर आपल्या हृदयाच्या स्पंदनाला करेक्ट बीट देऊया आणि तो सुमार्ग म्हणजे चांगला, करेक्ट, फिक्स मार्ग, चांगल्या गोष्टीत फिक्स असलेला मार्ग, ज्याच्यामध्ये वाईट काहीच नाही, अशा मार्गाकडे आपण जायचं. अशा मार्गाकडे गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या येण्यास सुरुवात होते. बुद्धीमध्ये विचार चांगले येऊ लागतात, अंतर्मनात चांगल्या गोष्टी पडून अंतर्मनात प्रकाश निर्माण होतो आणि तो प्रकाश अंतर्मनावर उतरल्यानंतर तो प्रकाश आत्म्यावर पडतो आणि आत्म्यावर जो चांगल्या गोष्टीचा प्रकाश पडल्यानंतर आत्म्याला ऊर्जा मिळते, मनशांती मिळते, समाधान मिळते, आनंद मिळतो, आहे की नाही. तर गाईज, हे चांगल्या गोष्टीचं रहस्य आहे. वाईट घ्या, वाईट होत जातं, चांगलं घ्या, चांगलं होतं. कोणी वाईट बोलतंय आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत आहे, कशाला डोकं करावं. ती वाईट बोलून स्वतःचं वाईट करून घ्यावं लागलं. आपलं वाईट होत नाही, दुसऱ्याने आपल्याला वाईट बोलल्यानंतर आपलं चांगलं होत जातं. सहन केल्यानंतर सहनशीलतेमध्ये एवढी पॉवर आहे. शरीराला ऊर्जा मिळते, आत्म्याला ऊर्जा मिळते, बुद्धीला
ऊर्जा मिळते. तर ह्या सर्व ऊर्जा घेण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या मार्गामध्ये परमेश्वराचा मार्ग म्हणजे काय, त्याने एक सेटिंग तयार केली, मॅन प्रोग्रामिंग. त्या प्रोग्रामिंगमध्ये काय सांगितलं, चांगलं करा चांगलं होईल, वाईटपासून वाचा, आहे की नाही. इच्छा निशा ठाम झाला की नीती तयार होते, नीती ज्यावेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं, आणि भाग्य कुठून होतं, प्रारब्धामध्ये. तर चांगलं घ्यायचं, चांगली इच्छा करायची, डोळ्यातून आणि कानातून चांगल्या गोष्टी पाहाव्यात, ऐकाव्यात, ज्याच्यामुळं अंतर्मनावर प्रकाश पडतं, आणि तो प्रकाश आत्म्यावर पडल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. ह्याच्यामुळं परलोकातसुद्धा आपल्याला बेनिफिट मिळतं. मेल्यानंतर आपल्याला वेदामध्ये येतं ना स्वर्ग, तेच ते आहे. तर चांगल्या गोष्टीने इथंसुद्धा फायदा होतो, आणि मरणोत्तर जी लाईफ आहे तिथंसुद्धा होतं. हा जन्म आहे भले कार्य करण्यासाठी, आणि दुसरा जन्म आहे हिशोबासाठी. तर त्या हिशोबामध्ये आपण फेल होऊ नये, त्या हिशोबात आपण पास व्हावं आणि आपल्याला स्वर्ग मिळावं, ते लाईफ मिळावं. तर दुसऱ्या जन्माचं आपल्याला बघायचं आहे ना. दुसऱ्या जन्मी आपल्याला काय मिळावं, स्वर्ग मिळावं. नरकापासून आपण वाचावे, का तर दुसरा जन्म हिशोबासाठी आहे. आपण सर्व आत्मलोकात होतो आधी, मग आईच्या उदरातून आलो. ज्या वेळेला आपण 3 महिन्याचा होता, परमेश्वरानं आत्मा टाकला, आहे की नाही. आपण आलो पृथ्वीवर, कशासाठी पाठवलं, चांगलं कार्य करण्यासाठी. रोबो आहे आपण परमेश्वराचे. आपण जसं रोबो बनवल्यानंतर त्या रोबोपासून चांगलं करावं, त्याने करेक्ट करावं हे वाटतं का नाही, तसंच परमेश्वराला वाटतं. प्रत्येक माणसाकडून, प्रत्येक समाजाच्या, एकच समाज नाही, प्रत्येक समाजाच्या माणसाने काय करावं, चांगल्या गोष्टीवर आचरण करावं. परमेश्वर खुश. कुठल्याही समाजात राहा, काही फरक नाही. ज्याला ज्याला जेवढं सत्य समोर येत जाईल तो तिथंपर्यंत जाईल. 100% तर जात नाही कोणी, 50% खूप झालं, 50% सुद्धा जात नाही. सत्याची जाणीव, जसं तुम्ही सत्याची आवड करता, सत्याची ओढ तुम्हाला होते, तर सत्य मार्ग तुम्हाला मिळत जाते. पण जास्त ज्ञान जास्त त्रास, एवढं लक्ष ठेवा. तर आपल्याला स्वर्ग मिळेल इथंपर्यंत आपण अभ्यास घ्यायचा आणि फॉलो करायचं, आहे की नाही. हळूहळू गोष्टी मी सांगत जाईन, चांगल्या गोष्टी फॉलो करत राहा, आणि आपल्या स्वतःचं चांगलं करून घ्या. तर ऐकूया हे गीत, जे माझ्या लाईफचं फ्लॅशबॅक थोडं याच्यामध्ये आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतं दुःख, तर प्रत्येकाला ते जॉईंट होऊ शकतं. तर परमेश्वराचं प्रेम आता माझ्यावर बरसण्यास सुरुवात झालेली आहे, आणि त्या प्रेमानं फुल झालेलं आहे माझं मन, माझं वरमन, माझं अंतर्मन. खूप प्रेम केलं माझ्यावर. काही वर्षापर्यंत मी परमेश्वराला समजलो नाही, पण आता मी पूर्णपणे समजलो आहे परमेश्वराला. तर ते समजून जे गीत आलं ते मी म्हणतोय. परमेश्वरा परमेश्वरा. माझा आवाज नेहमी सर्दीच असतो, का तर वय झालेलं आहे. त्या वयाच्या ह्याच्यामुळं थोडंसं खाल्लं की आवाज जात आहे. सकाळी रोजा आहे तो उपास ठेवायचा, त्यासाठी लंघन ठेवायचं, त्यासाठी. रोजा म्हणजे लंघन, म्हणजे 12 तास उपाशी राहायचं. संस्कृतमध्ये लंघन म्हणतात.
तर लंघन केलं आहे मी, तर ते जास्त खाल्लं थोडं. तर उपाशी राहायचं दिवसभर असं समजून थोडंसं जास्त गेलेलं आहे, जास्त नाही. तर त्यामुळं आवाज माझा बंद होतो आहे. तर एक्सरसाइज केल्यानंतर ते आवाज ओपन होतो. पण आत्ता मी करू शकत नाही ना ते. तर प्रोग्रामच्या वेळेला माईक सिस्टीम वगैरे असते, त्यामुळं आवाजाचा काय प्रॉब्लेम येणार नाही. का तर स्वरज्ञान माझ्याकडं पूर्ण आहे. स्वराची माहिती, ॲरेंजिंग, कंपोजिंग, लिरिक रायटिंग सगळं माझ्याकडं आहे. सिंगिंग विथ सिंगिंग. परमेश्वरा परमेश्वरा मन पिरमान भरल ओ मन पिरमान भरल दिस दुःखाचं सरल मनी आलं तुझं ध्यान मनी आलं तुझं ध्यान ओ उर जखमेनं घाबरलं ओ उर जखमेनं घाबरलं नाव घेता गहिवरलं मनी झालं तुझं भान मनी झालं तुझं भान ओ परमेश्वरा परमेश्वरा. प्रत्येक माणूस अंधारात असतं आहे, मीही होतो. का तर मी अंधाराकडून प्रकाशाकडे आलो आहे. मला ते दिलं आहे परमेश्वराने, अंधाराकडून प्रकाशाकडे. आहे ना? तर तो मार्ग माझ्या नशिबी आला. अंधाराच्या संगतीमधलं जगणं असं धाडलं नाती गोती तुटून गेली जुलम धड दावलं ओ अंधाराच्या संगतीमधलं जगणं असं धाडलं नाती गोती तुटून गेली जुलम धड दावलं जीव घावानं बितरलं ओ जीव घावानं बितरलं नाव घेता गहिवरलं मनी झालं तुझं भान मनी झालं तुझं भान ओ परमेश्वरा परमेश्वरा. तर गाईज 20 मिनटं झालेली आहेत. परत भेटू उद्या याच वेळेला याच ठिकाणी आणि चांगल्या गोष्टी ऐकूया, आपल्या अंतर्मनात रुजूया चांगल्या गोष्टी आणि बुद्धी तशी बनवूया चांगल्या गोष्टीसाठी. एकदा का बुद्धी सुविचाराकडे वळली, थोडासा फरक आहे. असा विचार करतो तर असा विचार करायचा, बस एवढाच फरक आहे. ह्या फरकमध्ये इस पार से उस पार जाना है हमें, बस इतना ही करना है. असं वरमानावर शब्द येतात. वरमानाची जागा 2 बरगड्याच्या दरम्यान तिथं जागा आहे. वरमान तिथं शब्द टाकले जातात. तिथं 4 लोक शब्द टाकतात, 4 व्यक्ती, एक यक्ष, एक मनुष्य आहे की नाही, आणि एक पिशाच्य म्हणजे शैतान, आणि एक फरिश्ता म्हणजे एंजेल म्हणजे ईशदूत. ईशदूत चांगली गोष्ट टाकतं आहे की नाही, पिशाच्य फक्त वाईट गोष्ट टाकतं, आणि चांगलं वाईट मनुष्य आणि यक्ष म्हणजे जीन हे चांगलं वाईट टाकतात.
तर आपण चांगल्याला फॉलो करायचं, मनावर चांगल्या गोष्टी फॉलो करायचं. वाईट गोष्टी आली तर त्या वाईट गोष्टी आलेली त्याला पकडायचं त्या शब्दाला आणि अंतर्मनापर्यंत दाबायचं. अंतर्मनाची जागा कुठं? आतड्यांच्या पाठीमागं आणि पाठीच्या मध्ये पुढं मध्ये जो रस्ता आहे तो इथंपर्यंत येतं, इथून छोट्या मेंदूकडं वळतं. त्या तिथंपर्यंत नेऊन त्या शब्दाला दाबल्यानंतर ते तिथंपर्यंत न्यायचं अंतर्मनापर्यंत. 3-4 वेळा तुम्ही असं केलं त्या शब्दाला, ते शब्द येतात ना वाईट, तर त्या 3-4 वेळा केल्यानंतर ते शब्द नाभीमधून धूर बनून निघून जातात. प्रॅक्टिस झाल्यानंतर हळूहळू तुम्हाला जाणवेल की असं होतं. हे बेनिफिट आहे परमेश्वराकडून वाईट गोष्टीपासून वाचण्यासाठी. तर वाईट गोष्टीपासून वाचा, आपलं स्वतःचं चांगलं करा. मी बिझनेसच्याही गोष्टी आणणार आहे. बिझनेसला कसं फॉलो करायचं आहे की नाही, आपलं स्वतःचं चांगलं कसं होईल, आपण कसं राहायचं पाहिजे आहे की नाही, जीवन जगण्याची पद्धत आपण शिकायची आहे. परमेश्वराने सांगितले ना, त्या पद्धतीने जगायचं आहे. जास्त श्रीमंत नाही, जास्त गरिबी नाही, दरम्यानचं. का तर जास्त श्रीमंती चुकीच्या विचाराकडे नेते, ते जर चुकीचे विचार आपल्याला सांभाळता आले नाही तर जास्त पैशामुळे येणारे टॉर्चर जे असतात ते चुकीचा मार्ग दाखवते. त्यासाठी जेवढं लागतं, जेवढी गरज आहे की नाही, एक बंदिस्त घर असावं, चांगलं घर असावं, स्वच्छ घर असावं आहे की नाही, ज्याच्यामध्ये परमेश्वराची आठवण आहे की नाही, त्याच्यामध्ये मनशांती असावी, असं घर असावं. फॅमिलीमध्ये वेद वाचा आहे की नाही, मुस्लिम आहात कुराण वाचा आहे की नाही, ह्याच्यामध्ये काय मॅन प्रोग्रामिंग आहे, ह्याच्यामध्ये जीवन जगण्याची पद्धत शिकवली गेली, ते शोधा. नुसतं मी वाचतो आणि जादूनं काहीतरी होईल असं होत नसतं. त्याचे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये जीवन जगण्याचे रहस्य आहे. त्या रहस्याला आपण जाणून घ्यायचं आणि त्याला फॉलो करायचं. बाकी काहीच नाही, बाकी काही नाही. बाकी सगळं थोतांड आहे, थोतांड, खोटं आहे पैशासाठी. आणि तुम्ही पाहताच ज्यांच्याकडे पैसा आला, ज्यांना पचवता आला नाही, कुठे गेले ते? तर आपण चांगलं घेऊया, चांगल्यामध्ये सगळं चांगलं घ्यायचं. ऑल द बेस्ट लाईफमध्ये, ऑल द बेस्ट पाहिजे. तर जगूया परमेश्वराने सांगितलेली चांगली गोष्ट, चांगल्या गोष्टीला आपण फॉलो करायचं आणि जगायचं. जीवन समाप्त, देव म्हणायचं स्वर्ग. तर ओके गाईज, परत भेटू याच वेळी, उद्या याच वेळी, याच ठिकाणी. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड गुड बाय, खुदा हाफिज.